जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज 10 मे आहे आणि आजपर्यंत ज्या कारवाया घडल्या त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. सर्वात एक जी महत्वाची घटना समोर आलेली आहे ती म्हणजे आता अनाउन्स करण्यात आलेलं आहे की याच्यापुढे जर कुठलेही दहशतवादी कृत्य जर पाकिस्तानने केलं तर ते ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये युद्ध आमची भारताकडे असलेली सर्वसमावेशक ताकद वापरून करू. कारण असं आहे म्हणजे याचा थोडासा थोडक्यात इतिहास असा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर असं ठरवण्यात आलं की युद्ध कशाप्रकारे करायचं, युद्धात कुठली कृत्य करायची नाही याचे काही नियम असावेत आणि काही 160 161 असे नियम तयार करण्यात आले आणि ज्याच्यावरती बहुतेक देशांनी सह्या केलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो की ऍक्ट ऑफ वॉर केला की काही गोष्टी आपल्याला करता येतात, काही गोष्टी आपल्याला करता येत नाही. करता काय येत नाही तर स्त्रियांवरती हल्ला, मुलांना मारणं किंवा युद्धकैदी बनवले तर त्याच्यावर कारवाई करणं किंवा किंवा ज्याला म्हणायचं की काही शस्त्र न वापरणं म्हणजे जसं बायोलॉजिकल वेपन्स वापरायला अलाउड नाहीयेत, केमिकल वेपन्स वापरायला अलाउड नाहीयेत, याच्याशिवाय न्यूक्लिअर वेपन्स वापरायला अलाउड नाहीयेत. म्हणजे काही नियम तयार करण्यात आले. पण याचा अर्थ असा पण होतो की आम्ही आमच्याकडे असलेली सर्व शक्ती वापरू शकतो. जर गरज पडली तर आम्ही पाकिस्तानच्या जमिनी हद्दीत प्रवेश करून आत लढाई करू शकतो, त्यांच्या हवाई हद्दीत घुसू शकतो आणि आमच्याकडे असलेली सगळी शस्त्र वापरू शकतो. हा इशारा जो आहे तो पाकिस्तानला पण आहे. हा इशारा जो आहे इंटरनॅशनल कम्युनिटीला सुद्धा आहे की आम्ही याच्या पुढे आता युद्धाचे आमच्यावरती कुठलीही बंधनं लादून घेणार नाही आणि एक ऑल आउट हल्ला करू अशा प्रकारचा हा एक इशारा आहे. अर्थातच यामुळे म्हणजे आपण डिक्लेअर करू शकतो की पाकिस्तानच्या हवाई हद्दीत आता कोणी यायला नको, पाकिस्तानच्या समुद्री हद्दीमध्ये कोणी यायला नको. कारण आम्ही जर शस्त्र फायर केली आणि तुम्हाला लागली तर याच्याकरता आम्ही जबाबदार नाही. तर म्हणजे या आता पाकिस्तानची हवाई हद्द, पाकिस्तानची समुद्री हद्द, पाकिस्तानची जमिनी हद्द यामध्ये आम्ही कुठलंही शस्त्र वापरून पाकिस्तानला डिस्ट्रॉय करू शकतो. अशा प्रकारचा याचा थोडक्यात हा अर्थ होतो. यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जी युद्धाची जी तीव्रता आहे ती नक्कीच वाढणार आहे आणि यामुळे आपल्याला आपली सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद वापरून म्हणजे मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत, याच्याशिवाय हेलिकॉप्टर गनशिप्स आहेत, याच्याशिवाय तोफखाना आहे, याच्याशिवाय जमिनी हल्ला करायचा म्हटला आपण पाकिस्तानच्या आत म्हणजे LOC वरती किंवा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये किंवा पाकिस्तानच्या डेझर्ट भागामध्ये तर आम्ही हे सगळं करू शकतो. अशा प्रकारचं हे आपण थोडक्यात जगाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, पाकिस्तानला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यामुळे आता कुठलीही बंधनं न वापरता आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये ऑल आउट वॉर करू. हाच एक सर्वात मोठा संदेश पाकिस्तानला आणि जगाला आहे. तर यामुळे येणाऱ्या काळामध्ये युद्धाची तीव्रता जी आहे ती वाढणार आहे. हा एक भाग झाला आणि आपण आता सध्या फक्त युद्ध करतो आहे म्हणजे आपण पाकिस्तानच्या एअर बेसिसनं हल्ला करतो आहे. तर याचा अर्थ असा पण होईल की येणाऱ्या काळामध्ये आपण जमिनी हल्ले सुद्धा सुरू करू, समुद्राकडनं सुद्धा हल्ले सुरू करू आणि एक ऑल आउट वॉर पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण सुरू करू. अशा प्रकारचा संदेश आपण जगाला पण देतो आहे आणि पाकिस्तानला पण देतो आहे. तर म्हणजे युद्धाची तीव्रता वाढणार हाच त्याचा सर्वात मोठा संदेश आपण जगाला दिलेला आहे आणि पाकिस्तानला दिलेला आहे. आणि एक याच्यामध्ये 2 अजून महत्वाचे मुद्दे मला मांडायची इच्छा आहे. ते म्हणजे पाकिस्तानचं जे इन्फॉर्मेशन वॉर आहे, डिसइन्फॉर्मेशन वॉर आहे, ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक फेक व्हिडिओज लोड केले जात आहेत आणि एक पाकिस्तानच्या सैन्याने एक ब्रीफिंग केलं आणि त्या ब्रीफिंगमध्ये त्यांनी काही भारतीय पुढारी आणि भारतीय मीडियामध्ये झालेला इंटरव्ह्यूचा दाखला दिला आणि तो सगळ्या जगाला दाखवला की बघा की भारतीय पुढारीच म्हणतायत की जो भारताचे एक राज्यपाल म्हणतायत की जो हल्ला झाला होता पुलवामामध्ये हल्ला भारतानेच केला होता आणि विनाकारण त्याचा जो ब्लेम आहे तो पाकिस्तानवरती घातला होता. तर म्हणून अशा प्रकारचे म्हणजे पुढारी असो की मीडियातले काही देशद्रोही लोक असो तर त्यांनी केलेल्या विधानाचा वापर हा पाकिस्तान करेल हे याचा अर्थ आहे.
तर आपण त्याच्याकरता अतिशय पूर्वक राहायला पाहिजे. आणि नागरिकांना थोडक्यात असा इशारा आहे, की आपण सिव्हिल डिफेन्सची तर प्रॅक्टिस करू शकतो, परंतु घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. आपण आपला देश आपलं स्वतःचं रक्षण करण्याकरता समर्थ आहे. फक्त विश्वास जो आहे, तो जो भारताकडनं जे ब्रीफिंग होतं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडनं जे प्रेस रिलीज होतात, त्याच्यावरतीच फक्त विश्वास ठेवा. विनाकारण बॉल बाय बॉल कॉमेंट्री जी टीव्हीवरती केली जाते 24/7 ती करण्याची गरज नाही. आणि स्वतः स्वस्थ राहा आणि आपलं जे रोजचं काम आहे ते नीट करा. आणि ज्यावेळेला सायरन वाजेल त्यावेळेला अर्थात आपल्याला कुठेतरी आश्रयाकरता खाली यावं लागेल. तर म्हणजे एका लंब्या युद्धाची आपण तयारी करतो आहे. तर आशा करूया की आपण सगळेजण या युद्धामध्ये देशभक्त नागरिक म्हणून भारताला, भारताच्या सैन्याला मदत करू. मी इथेच थांबतो. जय हिंद.